नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका वीकली अनालिसिस व्हिडिओमध्ये. हा वीक आपण 3 लॉस 3 विन मध्ये क्लोज केलेला आहे. ट्रेड बघा एक्सप्लेन करतो. 20,500 सायकोलॉजिकल नंबर, सोमवारचा दिवस, सेलिंग आली मार्केटमध्ये, काही ट्रेड नाहीये बघा. सायकोलॉजिकल नंबर पासून सपोर्ट घेण्यासाठी गॅप डाऊन पण मोठा झालाय मार्केटमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुवमेंट पाहिजे बघा. इथं मुवमेंट पाहिजे, फिप टाकायला पहिली गोष्ट मुवमेंट पाहिजे. त्यानंतर वरती गेलं, हायचा ब्रेकआउट करताना इथं रेड कॅन्डल आलेले बघा. इथं रेड कॅन्डल आल्यामुळे आपण इथं सेल डायरेक्शन एंट्री मारलेलं नाही. त्याच्यानंतर रिट्रेसमेंट झाली, परत एकदा वरती गेलं मार्केट. आता दिसतंय काय, 20,500च्या जवळपासून 2 वेळा सपोर्ट घेतलेला आहे आणि हायचा ब्रेकआउट केलाय. इथं या कॅन्डलला आपण सेल साईडला एंट्री मारलेली होती बघा. इथं आपण सेल डायरेक्शन एंट्री मारल्याने टार्गेट घेतलेलं होतं. ठीक आहे, आपण असं टार्गेट घेतलेलं होतं. स्टॉप लॉस आपला घेतला होता. स्ट्रॅटेजीनुसार तुम्हाला स्टॉप लॉस ऑलरेडी माहितच असेल, कुठं लावायचा, काय लावायचा, कसं काय. ठीक आहे, हा ट्रेड झाला. त्यानंतर इथं एम पॅटर्न टाइप बनत होता बाय डायरेक्शनला. इथं पण एक एंट्री बनत होती, पण इथं खाली खूप सगळे सपोर्ट होते. एंट्री मारण्यामध्ये काही मिनिंग नव्हतं, पण स्टॉप लॉस सेंटिंग मात्र एकदम जबरदस्त झालेली आहे. त्यानंतर मंगळवारचा दिवस बघा, इथं चालू झालं मार्केट, अपसाईडला गेलं. सायकोलॉजिकल नंबर पासून रेजिस्टन्स घेतला. फिब मध्ये मी बाय डायरेक्शनला एंट्री मारली आणि माझा एसएल मारला. हे बघा, इथं असं फिब टाकली, बाय डायरेक्शनला एंट्री मारली इथं आणि एसएल गेला. बघा सेम ट्रेड आहे. इथं तुम्ही सेल डायरेक्शनला विचार करत होता, तसं सेम इथं बाय डायरेक्शनला विचार करायचा होता. पण इथं चांगली मुवमेंट तर झालेली दिसते, तसं इथं काही छोटीशी मुवमेंट पण झालेली नव्हती. पण ठीक आहे, ह्याच्यानंतर परत मार्केटनं काय केलं, लोचा ब्रेकडाऊन केला बघा. लोचा ब्रेकडाऊन नंतर इथं परत बाय डायरेक्शन एंट्री मारली मी एकदा. इथं बाय डायरेक्शन एंट्री मारली, स्टॉप लॉस आपण इथला घेतला आणि टार्गेट पण इथं बुक करून घेतलेलं होतं. ठीक आहे, हा ट्रेड होता. म्हणजे हा दिवस आपला रिकव्हरीमध्ये गेला, रिकव्हरी आणि थोडासा प्रॉफिटमध्ये राहिला. त्याच्यानंतर बघा, बऱ्याच लोकांनी काहीतरी केलेलं आहे. कुठं ट्रेड घेतला होता बरं सॉरी, बघा ही क्लोजिंग प्राइस ब्रेकडाऊन झाला तिचा प्रॉपर रिटेस्ट, म्हणून इथं बाय डायरेक्शनला एंट्री मारली. पण इथं एक स्विंग सपोर्ट दिसतोय तुम्हाला. स्विंग सपोर्टच्या जवळ इथं बाईंग आलेली दिसते, त्याच्यामुळे अजून एक रिट्रेसमेंट मारली. विचार तुमचे बरोबर होते, फक्त तुम्हाला इकडे साईडचे स्विंग सपोर्ट दिसले नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही लॉस खाल्लेला असेल. त्यानंतर मार्केटनं अपसाईड मोमेंटम केलं, परत एक डाऊनसाईड मोमेंटम आलं. दुसरा दिवस एक परत आला बुधवार, इथं चालू झालं मार्केट बघा. आणि इथून सेलिंग आली दुसऱ्या कॅन्डलला. मी परत फिप टाकली, परत सेल डायरेक्शन एंट्री मारली, परत लॉस झाला. ठीक आहे, बघा विषय काय झालेला आहे. 1 2 3 दिवस सायकोलॉजिकल नंबर पासून सेलिंग आलेली दिसते आणि अचानक सायकोलॉजिकल नंबरच्या वर ओपन होतं. ह्याला म्हणायचं शॉर्ट कव्हरिंग होणार आहे. आणि शॉर्ट कव्हरिंग मध्ये इथं माती खाल्ली. ही रेड कॅन्डल खरं तर मोठी होती, त्यामुळे मला इमोशन आली. मी जसं वर आलं तसं एंट्री मारली, पटकन स्टॉप लॉस काढला आणि निवांत पांघरून घेऊन झोपलो. त्यानंतर दुसरं कुठंही एंट्री प्रॉपर बनलेली नाही मार्केटमध्ये. ओके, पुढचा दिवस आला जानेवारी 16 म्हणजे गुरुवार. मार्केट डाऊन साईडला आलं. आता क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेतला आणि सरळ फिब मध्ये सेल मारून दिला. मग स्ट्रॅटेजी सेमच यूज केलेली दिसते का तुम्हाला. 3-4 दिवस म्हणजे एक वीक चालायला लागला फिब नुसार, तर टोटल फिब नुसारच चालतोय. सेल डायरेक्शन एंट्री मारली तर टार्गेट झालं, विषय संपला. त्यानंतर बऱ्याच लोकांनी इथं बाय डायरेक्शन एंट्री मारली होती बघा, कारण इथं एक पॅटर्न आपल्याला मोठा दिसतोय इझिली. काय झालंय, आता मी तुम्हाला जास्त नीट का ड्रॉ करून दाखवत नाही, तुम्हाला समजायला पाहिजे एवढ्या दिवसात की मी नेमकं कशाबद्दल बोलतोय. हे बघा, इथं तुम्हाला पॅटर्न दिसत असेल, दिसतोय का. नीट ड्रॉ केला नाही, माऊस माझा थोडासा खराब झाला. ओके, नो प्रॉब्लेम. आता हा पॅटर्न झाला म्हणजे परत हा दिवस आपला प्रॉफिटमध्ये गेला. आता पुढचा दिवस आला, इथं माती खाल्ली बघा. या दिवशी खरी माती खाल्लेली. मार्केट चालू झालं, इथं सायकोलॉजिकल नंबरच्या जवळपासून सेलिंग आलेली दिसते आपल्याला. इथं एक डब्ल्यू छोटासा बनलेला होता सुरुवातीला, इथं सेल डायरेक्शन एंट्री मारायची होती. ह्याचं टार्गेट हिट झालं होतं. त्याच्यानंतर ह्या मोठ्या डब्ल्यूला मी डब्ल्यू म्हणलो, इथं सेल डायरेक्शन एंट्री मारली आणि लॉस झाला. इथं बघा, ही जी ग्रेवस्टोन डोजी बनलेली आहे 20-35 मिनिटाची, तिथं दिसतंय रिटेलर सेल साईडला आहेत. प्लस सायकोलॉजिकल नंबर पासून रेजिस्टन्स घेतलाय, प्लस लो ब्रेकडाऊन केलेला होता, त्याच्यामुळे लिक्विडिटी खाली अवेलेबल नव्हती. आपल्याला डब्ल्यू पाहिजे असतो हायर हायचा, तरी पण थोडेसे रूल फॉलो केले नाहीत. थोडी माती खाल्ली, सेल डायरेक्शनला एंट्री मारली आणि निवांत झालं. ठीक आहे, आठवडा काही खास प्रॉफिटमध्ये गेलेला नाही. मी ऑलरेडी स्क्रीनशॉट पण टेलिग्रामला सगळे टाकलेले आहेत बघा. ट्रेडिंग अवघड गोष्ट नाही, एखादा आठवडा असा खराब जातो. आपण त्यावेळेस पेशन्सनं डिसिप्लिननं राहायचं असतं. लॉस मध्ये तर गेलेला नाहीये. बाकी बघा, चांगले ब्रोकर यूज करा. सांगतो, तुम्ही विचारता हे ब्रोकर यूज करू का, ते करू का, अजिबात कुठे जाऊ नका. तुम्हाला 2 चांगले ब्रोकर दिले आहेत, एक्सएन एक्सएम. दुसरीकडे कुठेही जायची गरज नाही. त्यांच्या डिपॉझिट विड्रॉलची प्रोसेस प्रॉपर फॉलो करायचे. डिपॉझिट केल्यानंतर युटीआर सबमिट करा असतो, तो सबमिट केला की डिपॉझिट येऊन जातो. तुम्ही युटीआर सबमिट करत नाही, मग त्या कंपनीला मेल करा, कंपनी रिवर्ट करणार नाही. त्यांच्या मागे लागलं पडी, आपल्या मागे पण लागलं पडी. त्याच्यामुळं प्रोसेस एकदम ऍक्युरेट केली ना, काय सुद्धा इश्यू येत नाही बघा कधीच. ठीक आहे,
बाकी एक्सएनएस मध्ये 0 स्प्रेडचा अकाउंट आहे, एक्सएम मध्ये 50% बोनस आहे. म्हणजे बेनिफिट असणारे ब्रोकर तुम्हाला सांगितलेले आहेत. बेनिफिट आणि एकदम इंटरनॅशनल चांगले टॉप लेवलचे ब्रोकर तुम्हाला सांगितले आहेत, तेच यूज करा. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा बायोमध्ये आहे. ऍप्लिकेशनवरती जावा, फ्रीचा कोर्स बघा. फ्रीच्या कोर्समध्ये सगळं काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. ओके, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मला मी 2025 मध्ये प्रॉफिटेबल ट्रेडर होणारच आहे कमेंट बॉक्समध्ये. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.